त्याच्याबरोबर खेळूच नये माणसं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज रम्या काव्याला इशारा करत असते. ती म्हणत असते की गाडी आणि आगची माणसाने कधीच खेळू नये. चालवता गाडी? नको नको, बायकांना सगळी काम. नमस्कार मित्रांनो, एपिसोडची सुरुवात अशा प्रकारे होते. घराबाहेर काव्य आणि रम्याची भेट होते. तर रम्याला माहीत असते की काव्या गाडी शिकत आहे. तेव्हा रम्या काव्याला म्हणते की माणसाने गाडी आणि आग याच्याशी कधीच खेळू नये, कारण रम्याला पार्थ गाडी शिकवतोय हे कधीच आवडत नसते. नंतर काव्य आणि पार्थ बाहेर गेली असतात. त्यांच्यासमोर शाळेची मुलं आणि येतात आणि एक मुलगा म्हणतो की त्याच्या पायाला लागलेला आहे. तेवढ्यात पार्थ म्हणतो, चला काव्या, आता तुम्ही गाडी चालवा. तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणतो, बायकांना गाडी चालवता येत नाही. तर काव्या लगेच त्यांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि म्हणते, आज गाडी तर मीच चालवणार. मग ती शाळेची मुलं पार्थ गाडीत बसतात आणि गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात आणि गाडी सुरू करतात. पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये. आजची सुरुवात होते एका शांत सकाळी. घराच्या बाहेर हलकासा वारा वाहत असतो. वातावरण अगदी शांत असतं, पण या शांततेच्या मागे एक वादळ लपलेलं असतं. तेवढ्यात तिथे रम्या येते. रम्या काव्याकडे एकटक पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मित असते. जणू काही ती काहीतरी मनात ठरवूनच आलेली असते. रम्या हळूच काव्याच्या जवळ येते आणि म्हणते, काव्या, मला कळलंय की तू गाडी शिकतेस. काव्या थोडी हसत म्हणते, हो, पार्थ मला शिकवतोय. हे ऐकताच रम्याच्या चेहऱ्यावरचा भाव लगेच बदलतो. ती थोडी गंभीर होते आणि म्हणते, काव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाने दोन गोष्टींची कधीच खेळू नये. काव्या थोडी गोंधळते. काय? रम्या तिच्या डोळ्यात बघत म्हणते, गाडी आणि आग. हे ऐकून काव्या थोडी थांबते. तिला कळत नाही की रम्या नेमकं काय म्हणतीये. रम्या पुढे म्हणते, कारण दोन्हीही गोष्टी आता बाहेर गेल्या तर सगळं जाळून टाकतात. हे बोलून रम्या तिथून निघून जाते. काव्या तिच्याकडे पाहत राहते. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतात. रम्या असं का बोलली? तिला पार्थ मला शिकवतोय हे का आवडत नाही? दुसऱ्या बाजूला पार्थ गाडी घेऊन बाहेर उभा असतो. तो काव्याची वाट पाहत असतो. काव्या तिथे येते, पण तिच्या चेहऱ्यावर आता थोडी चिंता दिसत असते. पार्थ लगेच विचारतो, काय झालं काव्या, ठीक आहेस ना? काव्या खोडी हसून म्हणते, हो, काही नाही. पार्थ म्हणतो, चल मग, आजपासून तू ड्रायव्हिंग सुरू करणार आहेस. काव्या थोडी घाबरलेली असते. मला थोडी भीती वाटतेय. पार्थ तिला धीर देत म्हणतो, घाबरायचं नाही, मी आहे ना, हळूहळू सगळं जमेल. दोघं गाडीत बसतात. काव्या ड्रायव्हिंग सीटवर बसते. तिचे हात थोडे थरथरत असतात. पार्थ तिला सगळं समजावून सांगतो. हे क्लच, हा ब्रेक, हा ॲक्सेलरेटर. काव्या लक्ष देऊन सगळं ऐकत असते. तेवढ्यात अचानक त्यांच्यासमोर शाळेची काही मुलं येतात. ती सगळी मुलं खूप उत्साही असतात, गोंधळ करत असतात. त्यातला एक मुलगा थोडा लंगडत येतो आणि म्हणतो, भाऊ, माझ्या पायाला लागलंय. पार्थ लगेच गाडीतून उतरतो. अरे, काय झालं? तो मुलाला बघतो. त्याच्या पायाला थोडी जखम झालेली असते. पार्थ त्याला शांत करतो. तेवढ्यात दुसरी मुलं गाडीभोवती जमा होतात. एक मुलगा हसत म्हणतो, अरे, ही बाई गाडी चालवणार आहे का? दुसरा मुलगा लगेच म्हणतो, बायकांना गाडी चालवता येत नाही. हे ऐकून काव्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. तिच्या डोळ्यात आता आत्मविश्वास दिसू लागतो. ती गाडीतून थोडी पुढे झुकून म्हणते, कोण म्हणालं बायकांना गाडी चालवता येत नाही? मुलं हसतात. काव्या म्हणते, आज मी गाडी चालवून दाखवते. पार्थ थोडा आश्चर्यचकित होतो. काव्या, खात्री आहे ना? काव्या ठामपणे म्हणते, हो, आज मीच गाडी चालवणार. मुलं लगेच म्हणतात, चला मग, आम्हीही बसतो गाडीत. सगळी मुलं गाडीत बसतात. आता वातावरण एकदम मजेशीर होतं. मुलं जोरात ओरडतात, गणपती बाप्पा मोरया. पहिल्यांदा गाडी थोडी हलते. काव्याला थोडा झटका बसतो. मुलं हसतात, पण काव्या हार मानत नाही. ती पुन्हा प्रयत्न करते. हळूहळू गाडी पुढे जाऊ लागते. पार्थ तिचं कौतुक करत म्हणतो, शाब्बास, असंच. काव्याच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास वाढत जातो. ती हळूहळू गाडी चालवते. मुलं आनंदाने ओरडत असतात, वाह काव्याताई. पण अचानक रस्त्यावर एक छोटासा खड्डा येतो. गाडी थोडी हलते. काव्या घाबरते. पार्थ लगेच म्हणतो, ब्रेक, ब्रेक. काव्या पटकन ब्रेक दाबते.
गाडी थांबते. सगळे काही क्षण शांत होतात. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.